नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत माझं म्युच्युअल फंडाचं पोर्टफोलिओ आणि त्याचा रिव्ह्यू करणार आहोत आपण. टोटल माझी इन्व्हेस्टमेंट आहे 1,09,000 रुपयांची आणि टोटल रिटर्न मला आतापर्यंत भेटलेलं आहे 1,09,000 रुपयाचं. म्हणजे ओव्हरऑल 2.5%चं रिटर्न भेटलेलं आहे. माझ्या इन्व्हेस्टमेंट किती म्युच्युअल फंडमध्ये आहेत टोटल पाहूया. 17 म्युच्युअल फंडमध्ये माझ्या इन्व्हेस्टमेंट आहेत. कॅनेरा रुबेको मिड कॅपमध्ये आहे, कॅनेरा रुबेको स्मॉल कॅपमध्ये आहे, एडेलवाईज मिड कॅपमध्ये आहे, फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅपमध्ये आहे, HDFC फ्लेक्सी कॅपमध्ये आहे, HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड, JM फ्लेक्सी कॅप फंड, कोटक इक्विटी इमर्जिंग स्कीम, कोटक कोटक फ्लेक्सी कॅप फंड, कोटक स्मॉल कॅप फंड, मोतीलाल ओसवाल फंड. मोतीलाल ओसवाल फंड एक रेग्युलर आहे आणि एक ग्रोथ फंड आहे मित्रांनो. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड, पारंपरिक फ्लेक्सी कॅप फंड, SBI मॅग्नम मिड कॅप, SBI स्मॉल कॅप फंड, टाटा स्मॉल कॅप फंड. मित्रांनो असे टोटल ओव्हरऑल एक 17 म्युच्युअल फंड आहेत आपण. आणि SIPs पाहूया मित्रांनो. 17 म्युच्युअल फंडमध्ये माझे टोटल ॲक्टिव्ह SIPs 5 आहेत. अडीच हजाराची एक SIP आहे. सगळ्या SIP जेवढ्या माझ्या आहेत 5 SIP त्या सगळ्या पाचीच्या पाची स्मॉल कॅपमध्ये SIP आहेत मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. निपॉन इंडिया स्मॉल कॅप, SBI स्मॉल कॅप, कॅनेरा रोबेको स्मॉल कॅप, टाटा स्मॉल कॅप आणि हां मित्रांनो एक पारंपरिक फ्लेक्सी कॅपची एक 1,000ची SIP आहे, जी सुरुवातीला मी चालू केली होती. जस्ट म्हणजे सगळ्यात पहिले म्युच्युअल फंडची माझी पहिली इन्व्हेस्टमेंट ही पारंपरिकची असेल मित्रांनो. तर आपण पाहूया माझं ॲलोकेशन कोणत्या फंडमध्ये किती प्रकारचं ॲलोकेशन आहे, मिड कॅपमध्ये किती आहे, लार्ज कॅपमध्ये किती आहे, फ्लेक्सी कॅपमध्ये किती आहे किंवा स्मॉल कॅपमध्ये किती आहे. ओव्हरऑल आपण पाहू शकता. इथे पाहू शकता की परफॉर्मन्स कसं आहे. माझ्या पोर्टफोलिओने 2.5% परफॉर्म दिलेला आहे. त्याच्या उलट निफ्टीने मी जेव्हापासून इन्व्हेस्ट केली तेव्हापासून निफ्टीने 12.5%चं रिटर्न दिलेलं आहे. म्हणजे माझ्या पोर्टफोलिओपेक्षा निफ्टीने चांगलं रिटर्न दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता इथे. हे बघा, माझं युअर पोर्टफोलिओ 1,09,000 आणि निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट केली असती मी तर 1,20,000चा मला प्रॉफिट झाला असता मित्रांनो. तर पाहूया. हे बघा माझं ॲलोकेशन पाहूया. इक्विटीमध्ये माझी 100% होल्डिंग आहे. त्याच्यामध्ये आपण पाहूया मिड कॅपमध्ये माझी 40%, लार्ज कॅपमध्ये माझी 33%, स्मॉल कॅपमध्ये माझी 20%, NAमध्ये 6.9%. आता सेक्टर वाईज ॲलोकेशन पाहूया मित्रांनो. माझं टोटल 1,20,000चं ॲलोकेशन कसं आहे सेक्टर वाईज. अदरमध्ये 73%, बँकमध्ये जवळजवळ 11%, IT मध्ये 6.5%, फायनान्समध्ये 6.5% आणि टेलिकॉम सर्व्हिसमध्ये 2.91%. अशा प्रकारचं ॲलोकेशन आहे मित्रांनो. ही आहे माझ्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओची अपडेट आजची. पाहू शकता तुम्ही 2.5% आहे पोर्टफोलिओ माझं. थँक्यू.